सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. वर्षातनं एकच वेळेला हा पितृ येत असतो, म्हणजे पितृपक्ष येत असतो. ह्या पितृपक्षात 15 दिवस आपल्याला पितृंची जशी जमेल तशी सेवा करायची आहे. आता सेवा कोणी करायची? तर ज्याला पितृदोष आहे त्यानेच सेवा करायची का? तर नाही. ज्याला पितृदोष आहे त्याने सुद्धा करायची किंवा ज्याला पितृदोष नाही त्याने सुद्धा करायची. म्हणजे वर्षातले 15 दिवस आपले पितृ आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या सोबत असे असतात. म्हणून ह्या 15 दिवसात आपल्याला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा आपण करायची. ह्या 15 दिवसात पितृंना आपण तृप्त होऊन पाठवायचं. त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची आपण सेवा करू शकतो. तर ही सेवा जर का तुम्हाला पितृदोष असेल आणि जर का तुम्ही सेवा केली, तर सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमचा पितृदोष जो आहे, जो प्रखर पितृदोष असतो, तो कमी होण्यासाठी मदत होते. आता या पितृदोषाची तुम्ही विधीही करू शकता किंवा घरातल्या घरात काही लहान-सहान उपाय करून हा पितृदोष तुम्ही दूर करू शकता. आपल्याला जर आपल्या घरात एका तरी व्यक्तीला पितृदोष असेल, तर हा पितृदोष आपल्याला खूप त्रास देतो. आता एकाच व्यक्तीला आणि बघा हा जो पितृदोष असतो, तो 3 पिढ्यांपासून चालत आलेला पितृदोष असतो. म्हणून हा जर पितृदोष तुम्हाला असेल, तर ह्याचे निवारण तुम्ही नक्की करा. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. तर आजचा विषय असा आहे, की सलग 3 दिवस. आता जर का तुम्ही हा व्हिडिओ आजपासून बघितला, आज बघितला किंवा ह्याच्यानंतर उद्या बघितला किंवा सर्व पितरी अमावास्येच्या 2-3 दिवस आधीपासून आधी जरी बघितला, तरी पण हा तुम्ही उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही सलग 3 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, 11 दिवस करू शकता किंवा आजपासून अमावास्येपर्यंत रोज हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचा जो प्रखर पितृदोष आहे, तो कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, प्रत्येक कामात तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी खूप मोठी मदत ह्या उपायाने होणार आहे. घराच्या प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी हवी असते आणि जर का पितृदोष असेल, तर सुख समृद्धी काय प्रत्येक गोष्ट आपण दुःखातच काढत असतो. पितृदोष असेल तर मुलांची प्रगती होत नाही, नवऱ्याची प्रगती होत नाही. एखादी व्यक्ती घरात लग्न करायची, एखाद मुलगा-मुलगी असेल तर त्यांचं लवकर लग्न जमत नाही किंवा घरात भांडणं, आलेली लक्ष्मी तिच्याच पावलात पुन्हा परत जाते. घरात आजारपण, चिडचिडेपणा, एक ना अनेक गोष्टी होत असतात. म्हणून ह्या सगळ्या लहान-सहान गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. उपाय घरातल्या काही किचनमधल्या वस्तू घेऊनच आपल्याला करायचा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे, तो म्हणजे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा. जो कपडा छोटासा आपल्या तळहाता इतका कपडा असेल तरीही चालेल. तर हा कपडा थोडासा जास्तच आणा. जर तुम्ही जास्त दिवस उपाय करणार असाल तर 1 मीटर आणून ठेवला तरीही चालेल. तर असा आपल्या तळहाता एवढा छोटासा कपडा व्यवस्थित असा कापून घ्या आणि काय करायचं आहे, घरातली अशी कुठली वस्तू आहे जी बाहेर फेकल्याच्या नंतर तुमचा पितृदोष दूर होणार आहे, दूर होण्यासाठी मदत होणार आहे. तर बघा काय करायचं आहे, तर आपल्या घरातले काळे तीळ आपल्याला एखादा चमचा भरून घेतले तरीही चालेल. तर एखादा चमचा भरून असे काळे तीळ घ्या. उजव्या हातात हे काळे तीळ घ्या. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला 2 व्यवस्थित फूल असलेल्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यावरच थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे, म्हणजे काळी राई जी आपण डाळीला, भाजीला फोडणी देतो, तीच काळी राई आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यावरच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. ही 5 काळी मिरी घ्यायची आहे. आता बघा, सगळ्यात पहिले पुन्हा सांगते, थोडेसे काळे तीळ, काळी मोहरी, 2 लवंगा आणि काळी मिरी 5 ह्या वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. त्यानंतर उजव्या हातात घेतल्याच्या नंतर जो आपण काळा कपडा घेतलेला आहे, कापड घेतलेला आहे छोटासा कापून, त्या कापडात आपल्याला बरोबर ह्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. ही पोटली व्यवस्थित तयार करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर ही पोटली आपल्याला दक्षिण दिशेला, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला, दक्षिण भिंतीकडे
ही पोटली एखाद्या पाटावर ठेवली तरीही चालेल किंवा एखाद्या छोट्याशा लादीवर, म्हणजे जमिनीवर ठेवू नका. अशा ठिकाणी ही पोटली ठेवा. तिथे एक छोटासा, थोडासा 5-10 मिनिटे चालेल इतका दिवा भरा आणि एक उदबत्ती तिथे लावा. त्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांना नमस्कार करा. पितरांना आठवून म्हणा, "हे पितृदेवा, तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या घरावर कायमचा आमच्या सोबत असू द्या. तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं काही चांगलं होईल. जर का आमच्याकडून कुठली चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमची कृपादृष्टी आमच्या घरावर कायमची असू द्या." जी तुम्ही प्रार्थना, तुम्हाला जशी प्रार्थना करता येईल तशी तुम्ही प्रार्थना हे पितृदेवांना करा. त्यानंतर ही पोटली उचला. एक 5-10 मिनिटानंतर ही पोटली उचला. पण हा उपाय करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला हा संध्याकाळी 9 रात्री 9 ते रात्री 12 ह्या सुमारातच करायचा आहे. 9 नंतर तुम्ही रात्री 12 पर्यंत कधीही हा उपाय करू शकता. ती पोटली पुन्हा तुमच्या हातात घ्या. हातात घेतल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून 3 वेळेला ही पोटली अशी उलट्या दिशेने फिरवून घ्या. त्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ही पोटली 7 वेळेला उतरवून घ्या आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला रात्रीच ज्या ठिकाणी सुनसान जागा आहे, म्हणजे जिथे कोणी जास्त जात नसेल, तिथे ही पोटली फेकून या. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असतील तर ती जिथे तुम्ही कुठे कचरा टाकत असतील तिथेही कचऱ्यात पोटली टाकून द्या आणि पोटली टाकत असताना घरातली सगळी निगेटिव्हिटी मी ह्या उपायाद्वारे बाहेर फेकत आहे असं मनात तुम्ही तुमच्या विचार आणून नंतर ही पोटली बाहेर फेकून द्यायची आहे. तर असा हा छोटासा उपाय ज्याच्याने पितृदोष कितीही प्रखर असेल तरी कमी होण्यासाठी मदत होईल. घरातली लक्ष्मी स्थिर होईल. नवरा मुलांची प्रगती होईल. घरात वास्तुदोष असेल तरीही दूर होईल. असा हा 3 दिवस किंवा सतत 7 दिवस तुम्ही उपाय करू शकता. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.